सय्यद सिराज आसिफ अली यांची रोखठोक मुलाखत. आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद फड तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खांद्याला खांदा लावून कार्य करणारं नेतृत्व म्हणजेच सय्यद सिराज आसिफ अली. निधड्या छातीने प्रश्न विचारणारा, नम्रतेने लोकांच्या दुःखांमध्ये सहभागी होणारा आणि नेतृत्वाच्या सावलीत चालत जनतेसाठी खंबीरपणे लढणारा असा कार्यकर्ता म्हणजे सय्यद सिराज आसिफ अली. राजकारण करत असताना समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत सर्वांच्या सुखदुःखात अग्रस्थानी सहभागी होत स्वकर्तृत्वाच्या जोरावर सामाजिक बांधिलकी जपत राजकारणाच्या परिसीमेला आदर्श समाजकारणापर्यंत नेऊन ठेवणारे शांत, संयमी, बहुआयामी, मितभाषी व्यक्तिमत्व सिराजभाई हे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी येथील प्रभाग नंबर 16 मधून प्रबळ दावेदार असून याच अनुषंगाने अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून इच्छुक आणि प्रबळ उमेदवारांच्या कार्याचा लेखाजोखा यावर रोखठोक मुलाखत घेण्यात आली. तर पाहुयात रोखठोक मुलाखत अतुल्य महाराष्ट्र सोबत. नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. नुकताच 2 दिवसापूर्वी निवडणूक विभागानं प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुकींचं जे पूर्ण शेड्यूल आहे ते जाहीर केलेलं आहे आणि अनेकांनी आपली इच्छुकता दर्शवली आहे. अनेक जण यासाठी अनेक वर्षापासून इच्छुक आहेत, काम करत आहेत की त्यांना तिकीट भेटावं, त्यांना संधी भेटावी आणि त्यांनी नगरसेवक व्हावं. आपण आहोत परळी येथील प्रभाग क्रमांक 16 मध्ये, ज्या ठिकाणी आपल्यासोबत सय्यद सिराज आसिफ अली आहेत की जे अनेक वर्षापासून आपल्या कार्याने परिचित आहेत. आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे कार्य केलेलं आहेत आणि त्यांचं नगरपालिकेमध्ये त्यांचं उद्दिष्ट काय आहे. सर, काय सांगाल? प्रत्येकजण राजकारणामध्ये येताना काहीतरी उद्दिष्ट घेऊन येत असतो, कोणाची प्रेरणा घेऊन येत असतो. नमस्कार. तर आपली राजकारणामध्ये येण्याची नेमकी प्रेरणा कोणाची होती सुरुवातीला? माजी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचं मी कार्य बघितलं आणि एक त्यांच्याशी कार्य करत असताना, त्यांच्यासोबत कार्य करत असताना कार्यकर्त्याची त्यांची निगडीत बघितलं मी. कार्यकर्त्याचे छोटे कामं ते स्वतःहून हाताळतात, हे मला खूप प्रेरणादायक झालं आणि मी मागील 20 वर्षापासून त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो. साधारणतः नगरसेवक होण्यासाठी प्रत्येकजणाचं एक हेतू असतो, एक उद्दिष्ट असतं की आपण नगरसेवक व्हायला पाहिजे. नेमका नगरसेवकसाठी इच्छुक आपण आहात, नेमका आपला हेतू काय आहे यामध्ये? बघा, ह्याच्यामध्ये काय कोणता हेतू नाही, काय नाही. आज मी सामाजिक क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आणि काम करत असताना आपण पोलीस स्टेशनचं काम करतो, तहसीलचं काम करतो, दवाखान्याचं काम करतो आणि इथं आपल्याला कोणत्या प्रकारचं साहेबाच्या माध्यमातून अडचण येत नाही. पण जर आपण नगरपालिकेत गेलो आणि तिथं नगरसेवक झालो, नगरपालिकेत गेलो तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, ही भावना आणि हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आपण कार्य करण्याचा माझा उद्देश आहे. आणि 5 वर्ष हा सेवक कसा असतो, आदर्श सेवक कसा बनतो, आदर्श सेवकाचे काय काम असतात, त्याचे काय कार्य असतात, ते मी ह्या जनतेला, प्रभाग क्रमांक 16च्या जनतेला मी दाखवून देण्याचा प्रयत्न करेन. हे माझी छोटीशी भावना आहे. आणि जर मी नगरसेवक झालो तर चांगल्या पद्धतीचं आपला नगरसेवक कसा असावा आणि नगरसेवकाने कोणकोणते काम करावे, मी हा उद्देश घेऊन मला काम करायचं साहेब. खरं म्हणजे सिराजभाई की अनेक आपण उपक्रम राबवले आहेत. नेमका कोणता अजेंडा आहे आपला की जी कामं घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि त्यांना तुम्हाला निवडून द्या असं म्हणणार आहात? मुळात आजपर्यंत मी प्रत्येक कार्य इथं माझ्या संपर्क कार्याच्या माध्यमातून केलेलं आहे. मी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना त्याचे फॉर्म भरून ते मंजूर करून घेतले, असंख्य प्रमाणात मंजूर करून घेतलेले. मी इथं डेंटल एक शिबिर राबविलेलं आहे.
मी तर कार्डिओलॉजिस्टसाठी म्हणजे हार्टच्या ह्याच्यासाठी मी इथं चांगल्या पद्धतीने एक कॅम्प राबवलेला आहे. मी डॉक्टर देशपांडे साहेबांचा पॅडिटिशियनचं लहान लेकराचं मी इथं कॅम्प राबवलेलं आहे. मी सतत या प्रभात आहे, मी सतत काम करत असतो आणि असंख्य मी असे म्हणजे इथं मी सामाजिक काम केलेलं आहे. असं वाटतंय की आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करावं, डोर टू डोर जाऊन त्यांच्यासाठी काय करावं, हे एजंडा हे जे मी कामं केलेले आहेत त्याची पावती मी जनतेकडून घेणार आहे. त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत जाणार आहे, त्यांच्या डोर टू डोर जाणार आहे, त्यांना विचारणा करणार आहे की मी जर ह्या इच्छुक उमेदवार म्हणून जर मी नगरसेवक पदासाठी उभा आहे तर आपल्याला आवडेल का, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर मी पुढची रणनीती किंवा पुढचं मी निवडणूक लढणार आहे. अथवा जर जनतेनं मला एवढं प्रेम दिलेलं आहे की साहेब आपण एखादं कार्यक्रम घेतलं या तुम्ही एखादं सर्वे केलं तर जनता या इथले या प्रभागातील लोक सय्यद सिराज यांच्या प्रामाणिकतेवर कोणत्याच प्रकारे शक आणि शुभा करणार नाही ह्याची मला खात्री आहे. आणि या प्रभागातील मायबाप जनता हे ठरवतील ना की सय्यद सिराज कॅपेबल आहे, काम करल, आणि उद्याच्या भविष्यात त्यांच्या काम करण्यासाठी एक घरचा माणूस, एक सारथी, एक आपला मुलगा, ह्या युतीने मी जे प्रभागात जाणार असेल. खरं म्हणजे राजकारणामध्ये असलेला नेता हा चौकोनी चिरा असतो आणि त्याला प्रत्येक गोष्ट जमते. परंतु आपल्याकडे पाहिल्यानंतर अशी एक चर्चा पर्यायमध्ये आहे, अशी एक आपल्याबद्दल एक मत आहे की अतिशय विनम्र आणि अतिशय पोलाईट चेहरा आपला आहे. आणि एक तुमच्याबद्दल एक वाक्य फेमस आहे, फैसला ऑन द स्पॉट. नेमकं ते काय आहे? जर माझ्यापाशी कुणी आलं, मला कुणीतरी कुणी एक काम घेऊन आलं माझ्यापाशी, तर मी त्या समजा दवाखान्यात त्याचं काय काम आहे, त्याचं तहसीलमध्ये त्याचे काय काम आहे, त्याचं इतर ठिकाणी काय काम आहे, तर मग आपण त्याची माहिती घेऊन मी आदरणीय साहेबांना त्याची माहिती देतो आणि माहिती देऊन त्यांच्या माध्यमातून ते मी काम करण्याचा प्रयत्न करतो. तर एक साहेबांचं आणि दुसरं माझं तिथं प्रेझेंटेशन, मग त्या हिशोबानं एक असं ओळख झालेली आहे की ह्याच्याकडे गेले तर फैसला ऑन द स्पॉट काम होतं आहे, अशी एक ते भावना लोकांमध्ये झालेली आहे. आजपर्यंत काम करत असताना, कार्य करत असताना नितीनजी तुम्हाला एक प्रामाणिक भावनेने सांगतो, काही फायदा तोटा नुकसान केव्हाच बघितलं नाही. एक प्रामाणिक हेतू, एक सामान्य माणसाची तळमळ काय असती तेच घेऊन मी राजकारणात आलेलो आहे. खरं म्हणजे या सर्व बाबीकडे पाहिलं तर असं एक जाणवतं की शब्द कमी आणि काम जास्त अशी आपली ओळख आहे. तर हे कसं जमतं की इतका पोलाईटपणा आणि कमी बोलणं आणि काम करणं? हे संस्काराचा भाग आहे पहिल्यांदा, आणि काम करत आहे. आणि तर काम करत असताना लोकांचे विविध प्रश्न येतात, त्या लोकांसमोर जनतेसमोर गेलं तर आपण त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे. मागील 20 वर्षापासून मी हे प्रश्न हाताळत आहे. मला आता प्रत्येक डॉक्युमेंट्स काय लागतात, राशन कार्डला काय लागते, संजय गांधीला काय लागते व इतर योजनेला कोणकोणते कागद लागतात ते मी पूर्ण माझ्या 4 पैसे लागले तरी मी स्वतः जाऊन ते करतो. म्हणजे एवढे कामं केले की तुम्हाला त्या कागदासाठी लागणारे कोणते कागद लागतात हे पण माहीत झालेलं आहे का? पूर्ण माहिती आहे. पूर्ण माहिती मी स्वतः जातो, मी स्वतः जाऊन त्याचं फॉलोअप घेतो आणि त्याचं जोपर्यंत पाठपुरावा करतो, जोपर्यंत त्या कामाला यश येत नाही मी तोपर्यंत तो त्याचा पाठपुरावा घेऊन तो काम पूर्णच करत असतो. साहेबांशी बोलणं झालं आहे? तिकिटाबद्दल चर्चा झाली आहे, फॉर्म भरून दिला आहे, मागणी केली आहे, असं काही? साहेबाशी त्या बाबतीत बोलणं झाले नाही. साहेबाशी आपण सामाजिक काम केलेलं आहे आणि सामाजिक काम केलं तर ते एक चांगल्या पद्धतीनं साहेब एक निर्णय घेतील. साहेबांनी जे निर्णय घेतले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते साहेबाच्या प्रत्येक निर्णयात सोबत असतात. जर तिकीट भेटो नाही भेटो ह्याच्यापेक्षाही आम्हाला साहेब आवडीचा विषय, तर आम्हाला तिकिटाचं आणि अदरवाईज कोणता विषय आमच्याकडं हे ठेवत नाही, फक्त साहेब. तयारी झाली पूर्ण? मी मागील 20 वर्षापासून तयारीच करतो आणि सामाजिक काम करत असताना, लोकांच्या कामं करत असताना, तर माझ्यासाठी नवीन नाही. आज चांदा ते बांधापर्यंत मी माझा प्रभाग मी पिंजून काढलेला आहे. त्यात त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या मूलभूत समस्या काय आहे हे मला माहीत आहे. आपल्या खरं म्हणजे सर अतिशय संयमी, पोलाईट आणि विनम्र असा आपला स्वभाव आहे. आणि मध्यंतरी आपल्या वाढदिवसाच्या वेळेला एक परळीमध्ये
एक शेर गाजत होता. तो असा होता, जो हर दुख में खड़ा वही असली रहनुमा होता है, जिसके काम बोले नाम नहीं वही सिराज असफ अली होता है. काय सांग? हे सर्वांचं प्रेम आहे, हे सर्वांचं आशीर्वाद रूपी असं मी समजतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एक जिथं एक सामान्य कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी सुद्धा नाही आणि मी जेवढं हे केलं आहे हे सर्व सामाजिक एक काम करून त्यांच्या जीवावर आजपर्यंत मी पोचलेलो आहे. तर मला असं वाटतं की लोकांचे काम करावं. पद येत असतात, जात असतात, पण लोकांचे काम करत असताना एक अभिराज्य त्यांच्या मनावर जर आपल्याला काम करायचं असेल तर मग ते आपल्याला कामच करावं असेल. साधारणतः किती निराधारांना आपण पगार सुरू करून दिले आहे, किती जणांना राशन काढून दिलं आहे, असं साधारणतः ह्याची टक्केवारी किती आहे किंवा किती लोकांना आपण फायदा करून दिला असा? मी तर मागं एक कॅम्प घेतलं होतं, संजय गांधी श्रावणबाळ या योजनेचं एक काम घेतलं होतं. तिथं 176 जवळपास इथं मी राशन कार्ड तर असं प्रत्येक असं आल्या त्यांचं जर ऑनलाईन नसेल तर मी ऑनलाईन करतो, पब्लिक लॉग इन करून हे त्याचं भाग पूर्ण मी त्यांच्या सर्व बसून मी ते पूर्ण करून घेत असतो. त्याच्यानंतर मी इथं बँक पासबुक काढले, त्या लोकांना अतिशय कामाला येतात. लोकांना माहीत नसते. पॅन कार्ड काढलं, आधार कार्ड काढलं, मतदान कार्डची मी मोहीम राबविली. मी इथं जेवढे मोहीम राबवायचं असतं मी इथं प्रयत्न करत असतो की लोकांना हे माहीत व्हावं. मी आरोग्य शिबिरेच्या माध्यमातून असे त्याच्यामध्ये काय होते की आपल्याला माहीत नसते की मला शुगर आहे, मला BP आहे. 40 पार झाल्यानंतर शुगर BPची कुणी तपासणी करत नाही. पण मी हे प्रयत्न एक छोटासा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केला की आपल्या इथे आपण जिथं वावरतात, ज्या प्रभागात आपण राहतात, तर त्या लोकांच्या आपण एक काम करू की आपण आरोग्य शिबिर घेऊ. असंख्य लोकांना पण ते पण BP साधारणतः आपण दंत शिबिर घेतलं, कार्डिओलॉजिस्ट शिबिर घेतलं, त्याच्यानंतर BP शुगर शिबिर घेतलं, म्हणजे जवळपास शरीरातील प्रत्येक घटकाबद्दल आपण काळजी घेतलेली आहे. मी नेत्र शिबिर पण डॉक्टर सोळंकी साहेबांच्या माध्यमातून घेतलेले आहे. लहान लेकरांसाठी मी डॉक्टर देशपांडे साहेबांच्या इथून एक चांगला उपक्रम राबवून आणि शिबिर न घेता त्यांच्यासाठी आपण काय काय निगा राखू शकतात आपण त्याचे प्रयत्न केलेले आहे. आणि माझ्याकडे पाहुणा आला तर मी त्याचं अगोदर शुगर चेक करतो, शुगर आहे का नाही. तर माझ्याकडे तिथं BPचं पण आहे तपासणीसाठी, BP आहे का नाही. मग ते हे आता ते सुरूच झालं ते असं. तर मग आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. नामदार धनंजय मुंडे साहेबाला मी आरोग्यावर काम करत असताना मी एक मागणी केली की साहेब आमच्या वार्डाला एक आरोग्यवर्धिनी दवाखाना तुम्ही द्या, शासकीय दवाखाना द्या. मी हिची मागणी रट लावून धरली साहेबाला. साहेब मला काही करा, एक मंजूर करूनच द्या आम्हाला. तर साहेब म्हणले की बाबा ठीक आहे. साहेबांनी मग त्यावेळेस तत्कालीन त्यांना बोललेत आणि म्हणजे तो दवाखाना टोटल मोफत असणार. तो दवाखाना नितीनची मागील 2 वर्षापासून कार्यान्वित आहे. तो इथं कार्य आहे तिथं त्या माध्यमातून तिथं 1 पैसा त्याची फीस नाही. तो शासनाचा दवाखाना आहे. पण नामदार धनंजय मुंडे साहेबांनी त्यांनी मंजूर करून आणला आणि तो दवाखाना इथं कार्यान्वित झाला. इथल्या लोकांना भरपूर फायदा झाला. पुढं जर मी नगरसेवक झालो तर माझी खूप दूरदृष्टी आहे, काम करण्याची इच्छा आहे, तडप आहे. मला वाटतं की आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यासाठी आपण काम करण्याचा निश्चित. आता रोड, रस्ते, नाली, पाणी हे तर मूलभूत सुविधा झाली, पण आपण शिक्षणावर काय करायचं, आपण आरोग्यावर काय करायचं, आपण मूलभूत सुविधावर काय करायचं, अशा तुमच्यासारख्या एक चांगल्या टीमकडून आपण ते सुझाव घेऊन त्याच्यावर आपण काम करू. नामदार धनंजय मुंडे साहेब जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही त्यांचे विश्वासू आहे, चाहते, तर तेही आपल्या ह्या बाजूनं आपल्या बाजूनं जर आपण ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून पण जर काम केलं ते एक विकसनशील दृष्टिकोन आहे. ते काम आणल्यानंतर ते एक त्यांना वाव देणारं नेतृत्व आहे. महाराष्ट्रभर त्यांची एक ओळख आहे की कार्यकर्त्याला न्याय देतात आणि त्या माध्यमातून आपण काम करू. सर, शेवटचा प्रश्न, जिंकून याल खात्री आहे? जसं आता तुमचं बघितलं की ते तुमचं काम बोलतंय, नाम नाही. जनता जनार्दन आहे साहेब, हे जनता जनार्दन ठरवतील. जनता जनार्दन आहे आणि आपण प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. त्यांचं मी असं निवडणूक आली की मी बाहेर आलो असं आजपर्यंत झालेलं नाही.
तुम्हाला आजपर्यंत आणि आतापर्यंत सांगतो साहेब, डीपीचे काही प्रश्न तर आज ते सॉल्व्ह झाले, आज. परवा तुमची एक बातमी होती की तुम्ही त्या MSCB मध्ये काहीतरी प्रश्न घेऊन गेला होता. हो साहेब, इथं ह्या प्रभागात काय डीपी ओपन असती, पोल ठिसूट झालेले, वाकडे झाले, वेडे वाकडे झाले, तिचे वायर आहे, कंडक्टर आहे, ते तुटून पडतात अंगावर. तर मी हे महावितरणच्या तिथं जाऊन त्यांना हे निदर्शनास आणून दिलं की हे अतिशय जीवितहानी होऊ शकते त्यांची. तर मग ते आले, त्यांनी बघितलं, इन्स्पेक्शन झालं काल, आणि आज त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी गवाही दिली की पूर्ण काम आम्ही करून देतो म्हणून. नक्कीच हे होते अतिशय विनम्र पोलाईट असलेले सय्यद सिराज भाई, जे प्रभाग क्रमांक 16 इच्छुक आहेत. कॅमेरामॅन अमोलसह अतुल्य महाराष्ट्रासाठी नितीन ढाकणे, बीड, परळी.